मला फ्रीजमध्ये आज कच्चे टोमॅटो दिसले, तर म्हटलं आज कच्च्या टोमॅटोची चटणी बनवावी, जे खायला खूप छान लागतं. बघू शकता मी ते 4 ते 5 टोमॅटो घेतलेले आहेत, जे कच्चे आहेत, पिकलेले नाही आहेत. असे टोमॅटो घेतलेले आहेत. आता चला वॉश करणार आहे आणि स्वच्छ धुवून घेऊन ह्याची छोट्या छोट्या फोडी करणार. तर चला करूयात आता ह्याच्या फोडी. टोमॅटोची चटणी बनवण्याच्या आधी आपण इथे कणिक मळून घेऊयात, म्हणजे जोपर्यंत आपली टोमॅटोची चटणी होईल तोपर्यंत कणिक छान अशी सेट होईल, ज्यामुळे चपाती अशी मऊ लुसलुशीत बनून जाईल, मुरेल कणिक. तर इथे माझी कणिक मळून झालेली आहे. आता मी ह्याला 10 ते 15 मिनिट मुरण्यासाठी ठेवून देणार आहे, त्याच्यावरती एक कपडा टाकून ठेवून देणार आहे. बघू शकता मी कणिक ठेवून दिलेली आहे. आता आपण टोमॅटो स्वच्छ धुवून घेऊयात. आता ते टोमॅटो चिरायचे, त्याचे बारक्या छोट्या छोट्या फोडी करायच्या. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. टोमॅटोच्या अशा फोडी करून घ्यायच्या. बघू शकता मी पहिल्यांदा अर्ध्या टोमॅटो चिरून घेतल्यात आणि नंतर मग त्याच्या फोडी करून घेतली. इथे मी 5 टोमॅटो घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढी चटणी करायची तेवढे तुम्ही टोमॅटो घेऊ शकता. तर आता ह्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या. जास्त छोटा नाही करत, मोठ्याच करणार आहे, कारण नंतर हे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे. त्यामुळे जास्त छोटा करत बसायचं नाही, अशा मधून मधून फोडी करायच्या. आता मी टोमॅटोच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. ह्या साईजच्या करा, किंवा तुम्हाला वाटत असेल मोठा आहे तर तुम्ही ह्यापेक्षा छोट्या करू शकता. इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे, तो 1 चमचा जिरी घेतलेली आहे, 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अजून थोडेसे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. जिरी थोडीशी भाजून घ्यायची, जास्त पण भाजायचं नाही, तर अजून धूर काढायचा नाही आपल्याला. थोडीशी भाजून घ्यायची, म्हणजे त्याची एक फाईन पेस्ट तयार होईल, लवकर बारीक होईल. त्यानंतर हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या, कारण त्या हिरव्या मिरच्यांचा कच्चा वास येऊ नये म्हणून हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या. आता परत त्याच कढईमध्ये आपण चिरलेले जे टोमॅटो आहेत ना, ते त्या कढईमध्ये टाकायचे. बघा, आणि हे पण आता आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं, म्हणजे ते खाली लागणार नाही, करपणार नाही टोमॅटो. तेल टाकून भाजून घ्यायचे टोमॅटो. आणि आता थोडंसं लसूण टाकायचं. अजून भाजलेलं नाही टोमॅटो. आता जिरीची पेस्ट करून घ्यायची आपल्याला, म्हणजे जिरी बारीक करून घ्यायची. एवढी जिरी बारीक होती, जास्त की जिरी बारीक होत नाही. आता त्याच्यामध्ये जिरी ज्या भांड्यात आपण बारीक केली त्याच्यातच मिरच्या आणि लसूण बारीक करून घ्यायचं. आता काढून घ्यायचं आणि त्यामध्ये त्या टोमॅटोच्या फोडी टाकायच्या आणि त्या पण चांगल्या बारीक करायच्या. आणि जी शेवटच्या टोमॅटोच्या फोडी राहतील ना, ते शेंगदाणे टाकून बारीक करायचं, म्हणजे अशी घट्ट होईल आपली चटणी, म्हणजे मिळून येईल चटणी. आता हे काय बघू शकता तुम्ही, अशी पेस्ट झालेली आहे टोमॅटोची मी केली. आता हीच तर आपल्याला टोमॅटोची चटणी करायची, मिक्सरमधून काढलेली. तर चला आता त्याच कढईमध्ये आपण 2 मोठे चमचे तेल टाकणार आहोत. बघू शकता तुम्ही. आता त्याच्यामध्ये आपण ती मिरची, जिरी आणि लसूण बारीक केलेला होता, तो तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे. करपवायचा नाही, चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा. बघू शकता तुम्ही इथे. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा
कढीपत्ता पण चांगला तडतडू द्यायचा. कढीपत्ता पण छान असा भाजून घ्यायचा. थोडेसे कच्चे शेंगदाणे टाकायचे आणि ते तेलात चांगले भाजून घ्यायचे, म्हणजे ते कच्चे लागणार नाही, थोडेसे तेलात तळे येतात. नंतर आपण टोमॅटो बारीक केलेले होते त्याची पेस्ट. तर बघू शकता आपली हिरव्या टोमॅटोची चटणी तयार आहे. तुम्ही पण अशी चटणी नक्की ट्राय करा आणि सांगा कशी होते ती.